हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो भीमसेनालने हनुमंताले समागम गंधमादन पर्वतांतो पळैलमी तंतोत हनुमंतो भीमसेनाक हनुमद रामायण मळरी रामायण सांगता संक्षिप्त जाऊन ते हनुमद रामायण म्हणून सांगून नाव पावला. तदनंतर एक मलगड मळरी भीमसेनोनी हनुमंतो मुख्य प्राणालयाची अंश त्यांनी जलरी हंत भितरी तो मलगड भाऊ तू दाखल भाऊ म्हणून सांगता. एक मलगड भावान दाखल भावाक धर्माविषयी कसल सांग का ते सांगता. पळे हनुमंतालेची रूप भीमसेन म्हणली नंतर हनुमंता गोत आशिल्ली तितले धर्माविषयी भीमाकय गोतस जाल्यार एक लोक मर्यादा म्हणून सांगूनच मलगड्यानं दाखल्यांक कशी जीवन कोरका म्हणून शिकोचे धर्म आचार विचार पुरे मलगड्यान दाखल्यांक शिकोचे म्हणस ते एक लोका धर्माक समजावून हनुमंतो भीमाक आचार संप्रदाय या पुराय सांगतरस तशी तो ताण सांगिले इतले आम्ही ऐकलीची आणि कसल सांगला ताणे ते आज ऐकूया आम्ही. तो ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हांनी जीवन कशी कोरका म्हणून म्हणलेले विशय तो सांगता. त्रयी वार्ता दंडनीती तिसरो विद्याभिजानता ताभिः सम्यक प्रयुक्ताभिः लोकयात्रा विधीयते म्हळ्यार लोकयात्रा विधीयते म्हण जीवन कशी चलका प्रपंचांतो म्हूण सांगून सांगता. वेदाभ्यास ब्राह्मणान वेदभ्यास कोरका म्हणस कृषी व्यापार वैश्यान करचे राज्याडळीत क्षत्रियान करचे म्हण सांगूनस जाल्यार वेदाभ्यास ब्राह्मणान करचे म्हणली मात्र जायना. वेदाभ्यास कशी कोरका म्हूण म्हणलेले एक विशय आसा. व्यार करचे कृषी करचे म्हणली कुडले जायना. कृषी कशी कोरका व्यार कशी कोरका कितली लाभ दवरका म्हूण आणि क्षत्रियान राज्यभार करचे राज्यपालन करचे म्हणून म्हणली कुडले जायना. राज्याडळीत कशी कोरका कितली जन मंत्री असू का कशी दंड दिवका रायान हे कशी ताणें आदाय हे टॅक्स म्हणटा पण मी करा ते वट्ट कोरका हे पुरय धर्मशास्त्रांतूच ही सांगूनच हे पुरय शिकोच्या कितली की सकडी धर्मशास्त्र सची हाक समजावन ते वर्णाश्रमाक समजावन चल्ली म्हूण जाल्यार प्रपंचांतू कसले वायट म्हणलेले येना. आतां म्हळ्यार वायट जावचे क्षाम डामर रोग रुजीन अनावृष्टी अतिवृष्टी ह्या पुरय जावचे कसले पापा निमती म्हूण जगत्यां पापा उणी जाल्यार ह्या पुरय जयिना नवे. तशी हनुमंतू सांगतरस मागीर सांगता तो कशी म्हूण म्हळ्यार पळय कृषी वाणिज्य गोरक्षणे हें एक राज्य समृद्ध जावपाक जाल्यार ह्या तिनी जावूंक जाता. आतां खंयची देशांत कृषी वाणिज्य गोरक्षण समना की थंयचे थंय जिवना खातीर कसले चंदरितिरी जायना नशी ಒಟ್ಟು प्रजावर्ग नाश जाता म्हूण हे पुरे धर्म वेद धर्म वार्ता धर्म मागीर दंडनीती धर्म म्हणटाचे. म्हळ्यार वेद धर्म म्हळ्यार ब्राह्मणांक गेलो दंडनीती म्हूण म्हळ्यार राजधर्म म्हणटाची वार्ता धर्म म्हळ्यार व्यार. हे तिनी धर्म एक देशांत सुव्यवस्थित जाता म्हूण आसा जाल्यार ते देश धार्मीक जावन आसा म्हूण सांगून सांगेत म्हूण म्हणटरस मागीर याजन अध्यापन विप्रे धर्मश्चैव प्रतिग्रह म्हणून म्हणले. म्हळ्यार आतां तो सांगतरस ब्राह्मणांक गेले धर्म कसो जाले याग करचो वेद शिकोवन दिवचे दान प्रतिग्रहण करचे म्हळ्यार यजन याजन
तशीची अध्ययन अध्यापन आनी दान प्रतिग्रहण हे ब्राह्मणांगेल धर्म. मागिरी पालनम क्षत्रियाणां वै वैश्य धर्मश्च पोषणम. पालन करचे राज्य धर्मान परिपालन करचे क्षत्रियाल धर्म. पशुपालना कृषी गोरक्षणा या परे वैश्य धर्म. तरी अनेक वर्णच नव्हे तक्कसल धर्म. शुश्रूषाच्या द्विजातीनां शूद्राणां धर्म उच्यते. वैक्ष्य होम व्रते हिनाः तथैव गुरुवासितः. द्विजवर्णाच्या अंगेले सेव करचे शूद्रांगेल धर्म. तशी तांकां भिक्षाटन म्हळ्यार संन्यास धर्म म्हणटाच आमी. होम व्रत या परे निषिद्ध म्हणस. तांकां गुरुग्रह वास आनी शुश्रूषा म्हळ्यार श्रेष्ठ वर्णाच्या अंगेले शुश्रूषाची श्रेष्ठ धर्म म्हणस. आतां ह्या परे सांगले म्हणजे होड जाता. आतां खंय खंयचे ब्राह्मण धर्म समरितीर पालन जायना, वैश्य क्षत्रिय शूद्र धर्म खंयचेय समरितीर पालन जायना. मिश्र धर्मूची कलियुगांतू चड जावन आसा. हें द्वापारांतू भीमसेनाक द्वापारा अंत्यांतू हनुमंतान सांगील धर्म यो तितले आमी लेखोका. आतां परे कोण अशें करता तशें करता ते परे आमकां नाका. आमी हनुमंतान सांगील मात्र आमी हांगा आयकून घेत रसाची. तशी चलचे चलनाशे राबचे तांगेल विशय तो. तशी क्षात्र धर्म तांतू मस्त मुख्य कसं म्हळ्यार राष्ट्र परिपालन करचें. तशी तूं आतां क्षत्रिय धर्मात देखून तूं विनीत जावन जितेंद्रियत्वार आसून परिपालना धर्म कोरका म्हूण सांगता. आनी आतां भीमसेन क्षत्रिय जालेले देखून क्षात्र धर्मा विशयी चड विवरण दिता हनुमंत. ते आयकुया आमी. तो सांगता रस. वृद्ध्यैः समंत्र्यः सद्भिश्च बुद्धिमद्भिः श्रुतान्विते. मंत्री जावकाचके एक राज्यभार कोरका जाल्यार कशें सुखात ते मंत्री. वृद्ध्यैः म्हूण म्हळ्यार वयोवृद्धय जावका ज्ञानवृद्धय जावका. हांगा सांगला पळय. सद्भिश्च बुद्धिमद्भिः बुदंत जावन आसोका तांणी भारीची एक नमने मेधावी जावका. मान न्हय सद्भिः सत्पुरुशय जावका. लंच खावचे नाका जल्ल करचे असल पळय. आतां हेंचे न्हू जेवचे. आतां मंत्री वर्ग सम्मनातील देखून जन सम्मनाची जल्लची खंय पळयला थंय. भ्रष्टाचार. तशी वृद्ध मंत्रींगेल सलहे घेवन कालकालाक रायान राज्य शासन कोरका. मात्र रायाक एक तो व्यसनी जेवचे नज. व्यसनी म्हूण म्हळ्यार आतां पळय धर्मरायो दिवत व्यसनी जल्तो. वय एक घडीक जाल्यार एक विनाशकाले म्हणटा पळय तसल काला खातीर जाल्यार ताका दिवत एक व्यसन तो निजावन दिवत व्यसनी न्ही जाल्यार ताका दिवत खेळच्यान तो आसक्तशील देखून तो चलवलो. वय तशें हांगा व्यसनी जेवचेक न्हय रायान ताका वग्गी विनाश जाता. आनी रायाल मुख्य धर्म कसले म्हळ्यार निग्रह करचे अनुग्रह करचे. म्हळ्यार दुश्टांक शिक्षा दिवचे शिश्टांक अनुग्रह म्हळ्यार शिश्टांक पालन करचें. हेंचे रायाल मुख्य धर्म. केंचे रायो दुश्टाक शिक्षा दिवच्या जेवो शिश्टांक परिपालन करच्या जेवो असमर्थ जाल्ले म्हूण जाल्यार ते राज्य दुर्भिक्ष जाता. कोण समर्थ रायकी तागेल राज्यान सुभिक्ष जाता म्हूण सांगता आसा. मागीर अनेक रायांगेल विशय सांगता पळय. आतां दुष्ट शिक्षण करका शिश्ट रक्षण करका रायाल धर्म जाल्ले जाल्यार त्या रायाक दुष्ट कोण शिश्ट कोण म्हूण पळोवचें एक सूक्ष्मताय आसोका. येद्रा दुखून आषाढ बुतीतना म्हणटाची म्हळ्यार येद्रा दुखून मन मस्त दुश्टतन आमी कसं की करचें कोणाल की वयर घालचें येद्रा दुखून सुबक जेवचें. असल जन मस्त आसतात न्हय. नाका आमी आतां महाभारतान तूं पळयलें न्हय असल जनाक. येद्दोळतय भीमसेनान पळयलें न्हय असल जनाक. तशें जावन दुश्ट कोण शिश्ट कोण शत्रू कोण मित्र कोण इतले पळोवचें सूक्ष्म बुद्धी रायाक आसोका. अनेक ह्या पुरे कोरका जाल्यार दुश्ट शिश्ट शत्रू मित्र हांतू भितर एक कोण परीक्षा कोरका जाल्यार भारी बुद्दंत गुढचार जावकाची. तांणी मात्र शत्रू कोण आनी कोणाल मनाक कसो आसा शत्रूंगेल राज्य कशें आसा तांकां कितले मित्र राज्य आसाची तांगेल कितले बलाबल सैन्य खंयस तांगेल देशांत आयकट्टा जागो म्हळ्यार खंय खंय बॉम्ब घालयत म्हूण न्हय. आतां पळय आयकट्टा जागो म्हळ्यार व्हडले व्हडले सिटीज हे सेना बंकर्स हे पळय आयकट्टा जागो म्हणचे तांत बॉम्ब घालचे पळय ते लासिले म्हूण जाल्यार मागीर भलं लासून घाल्यार बरें जालें.
तशी हांगा रायान हें पळय सोदून काडका तागेले गुडचाराल निमती त्या पुरे गुडचारांक गेले बुद्धी सांगता हनुमंतो आनी रायो कश्यो सुका म्हळ्यार तांकां 4 उपाय गोत्ता सुकाके कसं कार्य साधन करूंक 4 उपाय हे पुरे जना गोत्तस न्हय साम दान भेद दंड साम दान भेद दंड हे कार्य साधक कशी जावचे म्हळ्यार एकलो उत्तम गुडचार बुद्धंत मंत्री पराक्रमी सेनाधिपती आनी कोणाक संधान सामर्थ्यस वा पुरे ते कार्यांतू राज्यभाराच्या कार्यांतू तो उत्तम साधक म्हणून घेता साम दान भेद दंड आनी उदासीनता उपेक्षण म्हणटाची उपेक्षण म्हळ्यार उपेक्षा करचे अहंकारಕ್ಕೆ ಉದಾಸೀನವೇ ಮದ್ದು म्हणटा पळय तशी मस्त अहंकार दाखयले रे दाखोवन बैस ताका इतले पण्ण घालनातले जाल्ले ताका मस्त भाव खावचे म्हणटा पळय तशें करनातले जाल्ले म्हणटा पळय ते उदासीनता म्हणून घेता कार्य साधन करता जाल्यार कसले करूं कळ्ळें म्हळ्यार आतां सामदान भेद दंडांतू 4 नीती एकपंत प्रयोग करून म्हणना करूं जाल्यार केलो पंत एकक नीती उपयोग केल्यार पावता समाधान दान तूं पळय मेगेले राज्य आक्रमण करूं येवनुका मेगेले राज्याचे एक भाग तुका दिता आमगेले पळय केल्लेले काश्मीर पाकिस्ताना दिवन इतले पळय जाल्लेले ते दान म्हणटाचे भेद म्हळ्यार बेतून घालचे डिवायड एंड रूल म्हणटा पळय तशी दंड कसले जायना म्हण जाल्यार मागीर युद्ध करचे तशी ते एक रायानक हे पुरे केदना खंयचे वेळाक सामदान भेद दंड नीती उपयोग कोरका म्हणून कळका जल्वे अन्यक कसं म्हूण म्हळ्यार पळय कितले चंद हनुमंत सांगता पळय स्त्रिया मूढेन बालेन लुब्धेन लघुना पिवा न मंत्रयित गुह्यानी येषु च उन्माद लक्षणम पळय कोणकोणाले गुटा विषय सांगूनच गुप्त विषय रहस्य विषय रायान जाल्यार कोणाले सांगूनच म्हण सांगला एक बैल मनशिला म्हणटा पळय बैल मनशाल तोंड तीळू तिंबना तीळू गड भितर तिमतके तीळू तिंबना म्हळ्यार तितले वेळूय तांकां जीब न्हू रब्बना म्हूण सांगून मागीर मुढेन बुद्धिनातील मनीशू तागेले रहस्य विशय सांगल्यार तो ओडान सांगतर वता चेडूं बालक तांकां बुद्धी आसना मस्त कोणाले कसं सांगूनच म्हूण जिपूण लुब्धू तांणी पुरे दुड्ड दिता म्हणले कुडल्या रहस्य विशय सांगून सोडताची मागीर केलो जन कुत्सीत बुद्धीचे बारी बे आजी चंद करून आयकताची ऐकून करून एक दीस अन्यक वयर कोप येयला रे बारी वे हागेल पुरे भायर घालता पळय म्हणून ताका कोण जायना तांगेल्या पुरे तागेले रहस्य वचून सांगताची तशी आनी उन्मत पिसो हांगेल्या पुरे रहस्य विशय सांगूनच म्हण सांगून आस समालोचन करचें जाल्यार कोणाले कोरका विद्वांसाक लागीं कोरका समर्थ अधिकाऱ्यांगेले कोरका रायान तागेल कसल विशय जाल्यार तागेल आप्त मित्रांगी सांगू येता जाल्यार मूर्ख पयले मनशे कुत्सीत बुद्धीचे जिपूण लुब्ध हांगेल्या पुरे सांगूनच आनी उन्माद स्थितीर आशिल्ली सांगूनच आनी एक रायो म्हणली कुडले ताण बरीची राज्यभार करचे युद्ध करचे मात्र न्हय धार्मीक रितीरी चंदरीत चोलका जगत्य न्हय धर्मकार्य कोरका जाल्यार धार्मीक जन जावकात धर्मशास्त्रज्ञ जावकाची मागीर अर्थव्यवस्था म्हणटाची इकॉनॉमी देशाची इकॉनॉमी आर्थीक वेवस्था तांतू अर्थशास्त्र गोत्त आशिल्ले जन इकॉनॉमिक्स सम गोत्त आशिल्ले जन तांकां नियोजन करता तामगेले देशांतू अर्थमंत्री हणकासू वित्त मंत्री ते पळय बारी बुद्दंत जना करची पळय तशी मागीर अंतपुरांतू स्त्री आसा म्हणल्यार तांगेले रक्षणेक नपुंसक जनाकाचें नियोजन करचें मागीर क्रूर कर्म करचें युद्धाक तांकां क्रूर मन आशिल्ले जना जावका बरीची धार्मीक जनाक शस्त्र आतां दिवन मार ताका कोच्ची ताका म्हणल्यार जाता वता जेन्ना ताका रगत पळयल्यार भंय जाता तशें हांव क्रूर मन आशिल्ले जनाची युद्ध करचें जावकाची तशी मागीर सांगता रस आनी रायान कोणा रक्षण कोरका कोणा शिक्षा कोरका म्हूण सांगता कोण शरणागत जावन आयला कोण सत्पुरुश तांकां खंयची रितीरी रक्षण कोरका मागीर कोण
दुष्ट जन लोकमर्याद उल्लंघन केलेले तांकां उग्र शिक्षा दिवका. अन्यक निग्रह प्रग्रह सम्यक यदा राजा प्रवर्तते. दुष्ट शिक्षण निग्रह प्रग्रह म्हळ्यार शिष्ट परिपालन. हे राजधर्मूची श्रेष्ठ राजधर्म. तशी आनी सांगता भीमा पळय राजधर्म रायो जावचे म्हळ्यार कांय सुलभ ना. कळवे फुल्ला हंतुळ नाही ते मवाळ हंतुळ मृदू हंतुळ लाय कोर निद्दलीची न्हीद काडलीची म्हूण तशी ना. राज्यभार करचे म्हळ्यार कांटे हंतलार बसल्या वरी भारी घोर दुस्साध्य जावन आशिल्लें. तशें तुका आनी तुमी मुखार राज्य देतले जन तुमगेलो देश तुमकां मेळटा म्हणल्यार खंडीत जाल्यार राजधर्म कळ्ळ्यार मात्र चंद्रितीरी राजपालन कोरयत म्हूण सांगून तुका हांव सांगतरस. तशें तूं तुगेलो क्षत्रिय धर्म चंद्रितीरी परिपालन कोरका म्हूण सांगून हनुमंतो भीमसेनाक चंद्रितीरी एक धर्म बोधना म्हणटाची ते दिता. हनुमंतो भीमसेनाले सांगता पुराय. मागीर भीमाक राजधर्म उपदेश केल्ली नंतर मोगान पटोवन धरतकय. कळवे हनुमंतान केल्लेलें एक गाढ आलिंगनस पळय ताजी निमती भीमा कसं प्रयोजन. एक रूप तांणी दोग जने बे एक देवाल दोन्ही अंश. कळवे एक अंशा दुखून एक अंशाक म्हळ्यार भीमसेन आनी हनुमंत विंगड विंगड हनुमंता चड बल भीमा उणी बल ह्या परे कांय ना. एक लेख तांणी जाल्यार हनुमंतान आनी भीमान आलिंगन करतना कितली महत्व जाल्ली म्हळ्यार काय भीमाक आयास पुरे परिहार जाल्ले मात्र न्ही एका डब्बल बल प्राप्त जालें की भीमाक. कळवे मागीर हनुमंत सांगता की पळय तूं आतां बस हांगा तुका कसले अगत्य आस जाल्यार म्हाका उडगास करी. जाल्यार हांव हांगा वनांतच म्हूण म्हणलेलें कोणाकय सांगू नज तुवें केन्नाकय सांगू नज. पळय आनी तूं वस कसले गोतस्वे देव गंधर्व स्त्रीय पुरय हांगा आगमन करताची. तांणी मनुष्य मात्रांक हांगा प्रवेश ना न्हय तांकां कळूं नज तूं हांगा इला म्हूण. तशें जावन तूं हांगा दुखून प्रयाण करी. जाल्वे आनीक कसं म्हळ्यार पळय आमी दोग जन ओट्ट मेळ्ळीची हें हाजी निमती कसं की एक चांग जावका तूं कसल जायी निमकी. कळवे हांव करून दिता म्हूण म्हणटरस तेदना निमगीत के हनुमंत तुका हांव कसल करून दिवका. आत्ताच्या आत्तां हांव वर्णावताक म्हळ्यार हस्तिनावतीक वचून धृतराष्ट्राल चेडवा मारकावे जायत जाल्यार एक क्षण म्हाका. कळवे लंक लाशिल्ल्याक म्हाका ते दुश्ट दुर्योधनाले हस्तिनावती ध्वंस करी म्हळ्यार जायना म्हूण लेखलाव तूं. आनी दुर्योधनाक कशी बांदून आण तुजी येद्रा घाल कावे सांग तेवय करता म्हाका साधन करूं जायना आशिल्लें रावचें काम ना कार्य ना म्हणटा. भीमसेना बारे संतोश जातकी तो हनुमंता सांग की कृतमेव त्वया सर्वं मम मानर पुंगव. हे कपिश्रेष्ठा अण्णा तूं सांगली पळय तूं करून दिल्या बरीच म्हूण हांव लेखता. कळवे तूं तितली सांगली न्हय करून दिता म्हणून आनी तूं खंयचेची करून दिवका म्हूण ना. तूं अनुग्रह करी तुगेले अनुग्रहान आवच पुरे कार्य साधन करता. हांव म्हळ्यार हांव एकलो न्ही म्हगेल भावंडांनी मेळून. कळवे तूं आमगेले वयरी संतुश्ट जावन अनुग्रह केल्यार पुरो. तुगेले अनुग्रह म्हणलेली एक वर पुरो म्हाका. कळवे आनीक कसो गोतस्वे आमी अनाथ 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 म्हूण लेखची केन्नाय. आज आमकां दिसता तूं कृष्ण आनी पुरे आमगेले पक्षान तो आस आमगेले प्रिती जावन आस म्हणटना आमी अनाथ खंय आमी सनाथची. कळवे आनीक कसो म्हळ्यार आनी तुगेले एक अनुग्रह आसल्या जाल्यार सर्व शत्रूंक आमी नाश करताच म्हळ्यार खंडितम. तेन्ना सांग की हनुमंत भीमसेना तूं विराधिवीर म्हणून आतां दाखोवन दिल तुवें विंगड कोणीय जाल्यार एक काम वरली न्हय म्हूण सांगून वस हांव हस्तिनावती ध्वंस करको निमगेल कुडल्या विंगड तुगेले प्लेसार आशिल्ले जाल्यार वस ध्वंस करी आमकां एक काम बरली न्हय म्हूण हात पापून बसता आशिल्लीची. तूं तशी न्ही तुगेले अनुग्रह असले जाल्ले तुगेले आशिर्वाद असले जाल्ले
आम्ही पांजन मेळून युद्ध करताची म्हणली पळय तुगेल वीरत्वाचे प्रतीक ते कळवे. अनेक कसं म्हण म्हळ्यार तुका एक आश्वासन दिता आयची नंतर केन्नाय युद्ध जातना तू युद्ध करतना तू ते पळय युद्ध सन्नद्ध जतन सिंह गर्जन करत पळय त्या गर्जनेचे शब्दांत आमसता तुका शत्रू पक्षाचे पुराई अर्धी बेतून मरताची कळवे. म्हणून हनुमंत भीमसेना सांगता मुखारी कशी उच्चुका म्हूण सांगूस आमकां मूल महाभारतांतू अर्जुनाल रथार बसता कपिध्वज जाता म्हणलेलं न्ही मेळना जाल्यार विंगड महाभारतांत पुरो ह्यो विशय आस जाल्यार बदची हनुमंतू अर्जुनाल ध्वजार बसता म्हणलेलं वय. तशी हांगा आंजनेय अदृश्य जाल्लो. आतां भीमसेना इल कसल्याक सौगंधिका पुष्प उरूक न्हय ताका अपास्तो पर्वता वयरी सौगंधिका पुष्पाचे सरोवर सोदून हनुमंतान सांगेल वतरस मस्त सकडी प्राणियो सकड मेळटा ताका जाल्यार तो प्रयाण करतनाची मस्त सकडी कमला फुलसूचे सरोवरांनी मेळटा ताका जाल्यार कितले की दांटून मुखार प्रयाण करता जाल्यार ताका आयास जायनी खंय कळ्ळें. इत्याक म्हूण म्हळ्यार पळय एक महाभारतांत एक विशय सांगता पळय तागेले एक बुत्ती आशिल्ले म्हूण ती बुत्ती कसली जेवण करून सोरोच बुत्ती न्ही. आतां आमी बुत्ती म्हणचे कसं न्ही बुत्ती पाथेय म्हूण म्हळ्यार खाण बांदून व्हरचें तें खावन सरता जाल्यार ही बुत्ती कसले म्हूण म्हळ्यार द्रौपदी वाक्य पाथेय खंय म्हळ्यार द्रौपदीन सांगिल्लें एक उत्तराची तें कसं न्ही उत्तर म्हूण म्हळ्यार तुका तूं म्हाका प्रितीच म्हूण सांगून तुका तूं जन्मांत साध्य जाता म्हूण तुका सौगंधिका पुष्प हाडी म्हणलेलें तूं म्हाका हाडीत न्हय म्हूण म्हणलेलें तेंची मनां दवरून घेवन वतरस कळ्ळें. वतना ताका एक व्हड सरोवर मेळटा कैलास शिखरा लागीं. तें सरोवर कुबेराले अरमनेची समीपांतू आस लागींच आस बारीचंद सरोवर कळ्ळें. ते पर्वत ताजे पर्वता शिखरात तुदीचे प्रतिबिंब त्या सरोवरांत दिसून बारीचंद दिसतर आशिल्लें. तो कसो करता अद्भुत जावन असोचे सरोवर न्हय थंडच न्हय त्या उदकाक थंय ताका न्हावया म्हूण दिसता पिवया म्हूण दिसता. उदक कडेन सुरवेक उदक पित्ता खंय तो उदक पित्ता एक पंता ओमट वता तागेले तेंचे सरोवरांत सौगंधिका पुष्प कमल पुष्प सकड आशिल्लें. ताजी परमळू सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें. जावन तें सरोवर कोणालें म्हळ्यार कुबेरालें सरोवर तें जलक्रीड करचें सरोवर साक्षात कुबेरूची तें रक्षण करूंक ताणें मस्त जनां दवरला कळ्ळें. 1,00,000 जन क्रोधवश राक्षस तांकां समवस्त्र समीत आशिल्ली एकलेक युनिफॉर्म म्हणटा पळय तशी आनी आयुध धर घेवन 24/7 सर्व कालांतूय सरोवर रक्षण करताची. हांगा भीमाक भंय म्हणलेलें ना वय बे तो निर्भीत जावन त्या सरोवरा देवलो खंय सौगंधिका पुष्प काडचें म्हूण भितर क्रोधवश तांगेल इतलें उलयताची पळया कोणकी एकलो मनीस येयला पळयतना श्रेश्ठ पुरुशशी आस आयुधय धरून घेवन आस जाल्यार कृष्णाजीन नेसला वखद खातीर हांगा येयला म्हूण एक पंता पळया आमी कोण तो म्हूण आयलीच कित्याक गेले कोण तूं हांगा कसले आयलो पुराय सांगका मात्र आमगेले जाग्यार तूं येवका म्हूण जाल्यार कशें येयलो कोण केस तूं सामान्य जनाक हांगा येवच्या सादीना तूं कोण म्हूण सांग. तेदन तो सांगता काय हे राक्षसानो हांव कुरू वंशाचो पांडुराजस न्हय तागेल पुतू धर्मात्म जावन आशिल्लो धर्मरायाल भाव भीमसेन म्हूण म्हगेलें नांव. हांव बद्रिकाश्रम आयला विशाला म्हूण नांव पाविल कडेन त्या बद्रिकाश्रम आयला उत्तर बदरी विशाल बदरी म्हणटात ताका. आमी हांगा
श्रांत जावन बसिलीची आमकां भारी वोमटे गेलेले पर्वत चोण चोण हांगा दुखून एक सौगंधिका पुष्प येवन मिगेल बायलेले द्रापडले तिका भारी आनंद जावन हें हांडी कामळ्ळी खातीर हांव हांगा येयला हें पुष्प हांव व्हरता म्हण तेदना तांणी सांगता की तूं पुरुश श्रेश्ठ जावन आसच्या पुरो जाल्यार हें जागो कुबेर आलो कळ्ळें कुबेरान भोंवचें तसलें क्रिडा सरोवर हें कोणाक मरण आस तसल जनान हांगा घेवचें ना मर्ते लोकांच्या हांगा घेवचें जायना देवर्षी यक्ष देवते हांणी पुरय हांगा येवन विहार करता जाल्यार कुबेराल अनुमती घेवका हांगा येवन उद्दा पिवका जाल्यार कुबेराल अनुमती जावका पुराय जनांनी अनुमती घेवन येवचें जाल्यार मर्त्य लोकांच्या हांगा प्रवेश करूं समीत ना तूं कशें येयलो म्हूण आनीक म्हणटा खंय पळय खंयचेय एक वायट बुद्धीन कुबेरालेक कसलो निमको हांव निमगे म्हूण लेखून हांगा विहार करूं प्रयत्न केल्यार ताका मरण खंडीत तशें जावन तूं वय पळय सीदा हांगा उद्दा देंवन उद्दा पिल्लो आमी पळयलें तुका गोतना दिसता म्हूण सांगलें आनीक कसो म्हळ्यार तूं कुबेराल अनुमती घे घेवन सौगंधिका पुष्प काडी कळ्ळें आतां तूं हांव तागेलें कसलें निमका म्हणून फूल काडूं पळयलें म्हूण जाल्यार एक फूलय तुका आपूड समीत सोणाचें आमी म्हूण तेदना तो सांगचे वय वय जैत तुमी पुरे सांगिला हांव वय म्हूण लेखया जाल्यार हांव निमगूच आसा तुमगेले गे आतां कुबेराले उपेग निमगी कुबेराले उपेग निमगी म्हणून निमगूच्या कुबेर खंय सांगा आसवे तो ना न्हय आनीकंत वेळ ताणें हांगा आशिल्लें जाल्यार हांव तागेलें मागून न्ही फूल दी म्हाका म्हूण निमगी ना आशिल्लो म्हूण कित्याक म्हळ्यार हांव रायान नहीं याचंती राजान एश धर्म सनातन रायान कोणा लागीं कसलें मागूं ना सनातन धर्म यो म्हळ्यार फुडें दुखून अशी चोल नयला तशें जावन हांवय कुबेरालें मागल्यार मेगेल क्षत्र धर्म परित्याग केल्या बरें जाता ताका हांव तयार ना आनीक कसलें म्हूण म्हळ्यार हें सरोवर कुबेरान हाजे वयरी स्वामित्व घेतला कोणा लागीं ताणें स्वामित्व तागेल हें की हें सरोवर कुबेराल रमनेंतस जेवो हें सरोवर ताणी बांदयलें न्हय न्हय हें प्राकृतीक जावन जाल्लेलें सरोवर पर्वता वयरी प्राकृतीक जावन जाल्लेलें सरोवर हें कोणय मनशान हें कोणय एकल्यान निर्माण केलेलें न्हय कुबेरान निर्माण केलेलें तागेलें सरोवर जाल्यार वय ताणें स्वामित्व दाखोवका हें पुराय कुबेरान निर्माण केलेलें न्हय म्हळ्यार भीमसेन हांगा सांगता कसो न्हय म्हूण म्हळ्यार देवान सृश्टी केलेलें प्रतिवस्था वयरी देवान सृश्टी केलेलें सर्व जिवांकय हक्क तेच न्हय आमकां आमी पळय प्रकृती संपत वायट करचें नज आमगेले एकल्याल खातीर न्हय तें केलेलें आतां जीवन म्हळ्यार कशें सुखा म्हूण एक सुभाशीत आसा न्हय परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकारार्थमिदं शरीरम म्हूण बरी फल दिवची रूख आसा आंब्या रूख आसा पणस आसा पॅरस कितले नमने फल आसा पळय ते फल पुरे वृक्ष पुरे फल दिता कशे खातीर परोपकाराय विंगड जनाल खातीर विंगड जना खावचे खातीर आंब्या रुखान आंबो खाल्लेले पणसा रुखान पणस खाल्लेले नाका एक इतल्यान आंब्या रूख पणसा रूख पेरा रूख सकड आसता न्हय आंब्या रुखाक आंबो हांव आंबो इतूच जावन म्हाका पळोवन पळोवन वंक येयलें हांव पणस खाता म्हणून बागसून आनीक रुखां पणस आंब्या रुखान खाल्लेले पळयला तुमी ना परोपकाराय फलन्ति वृक्षाः हें देवाल सृश्टीन तुल्लें सर्व फलभरित वृक्ष फल दिताची दुसऱ्यां खातीर परोपकाराय दुहन्ति गावः गाय ताजी दूद त्याची पिना भारी गायची दुदान तो भारी शक्ती आसा की मिल्क इज अ कंप्लीट फूड म्हूण सांगून आमी कसले मनशां दिवका आमी पित्ताचे म्हणून खंयचे वृक्ष आंब्या रूख आंबो खावचे ते खायना कशें की न्हंयो ताजी उदक पिनाची कळ्ळें गायो ताजी दूद पिनाची न्हंयन पळय ताजी उदक पिलेलें पळयलां हांवें न्हंयन तुला उदक कसल्याक म्हूण म्हणल्यार तें उदक होळून वता कोणकी पिवच्या काडटा कोणकी न्हांवच्या काडटा कोणकी अंगल उमळू काडटा कोणकी तोट्टा सोडू काडटा पुराय जनाक ताजे वयर हक्क आसा प्रकृती संपता वयरी प्रकृती आशिल्ली प्रती प्राणीक
ಹಕ್ಕಸ ಪುರಾಯೋಜನ ಅಲ್ಕತಿರ ಮುಣ್ ದೇವಾನ ಕೊರ್ಚಿತ್ತೆ ಕೊಣಲ್ಲ ಎಕ್ಳಲ್ ಸ್ವಾಮಿತ್ವ ಮುಣ್ಣ ಏ ಹಂಗ ಭೀಮಸೇನು ಕುಬೇರ ಕೊಳ್ಕನ್ವ ಮೆಗೆಲೆ 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 ಮುಣುನ ಕುಬೇರಾನ ಇತ ಮಳ ತಾಣಿ ಬಂದಿಲೆಲ್ಲ ಐತೆ कळवे प्राकृतिक जाऊन गेलेले तसं लाजीवेर पुरायजना हक्कस तू केकळ्या नाही तू करची सम नाहीये स्वामित्व दाखव सम नाही म्हणून सांगचे का तिरा तो निमकी तरस तुम गेलं कुबेर खैस म्हण तागल निमगुचे जाय ना इथं म्हणा रे हाव रायांग कोणाला के मागचो याच्या ना धर्म आमगेल नाही तो ब्राह्मण आंगेल अनेक सांगले ना आता सर्व हंगा प्राकृतिक जाऊन जाला की सरोवर तुल्या ही सर्व भूतानाम इयम वैश्रवणस्य च एवं गतेषु द्रव्येषु कः कम याचितुमर्हति सर्व प्राणी या सरोवरावैरी अधिकारस तशी कुबेरानं या सरोवर उपयोग कोरियत जलारे या सरोवर मेगेलेच म्हणून सांगून कुबेराने सांगू ना प्रकृती दत्त जलल या सरोवर आसूचे पूल घेऊचाक आव कसालक कुबेराला ही अनुमती घेऊ का कुबेराला नाहीये म्हणता आणि सीधा सरोवरा भितरी उडता जो त्या क्रोधवश राक्षस नाम तांगेल क्रोधवश कोपिष्ट तांक जोर कोपैल कೈ तांनी सरोवरांत सुತ್ತೂರಬ್ಬುನು ತಕ್ಕ ಬಾರಿ ಬೀವೈಲ್ ಕೈ कोर्नुಕ काणुಕ फुल काणुಕ शिकोर्नका वग्गी वैर्य तुक कसं गत इद्यात गर्थ की कुबेरू आमक गोत ना कसं सांगला रे भीमू निर्भीतिरी भय्य नातिले सरोवर देवला अंचाण राक्षस युद्धाक सिद्ध झालींची तंचितले तंगेलं तो बॉम्ब मारताच काही ताक तांडूया ताक बांधून घालूया ताक कातरून घालूया ताक सिजोन खावया म्हणून वा कसं करता तागेला गद अशील नव्हे वा म्हणाल काही गद गरी घुंडाईल काही या तुम्ही एक पण मारून सोडत पळ्याव पुरे तंगेले विंगड आयुध घेऊन येईल्यांची जाला रे वा भीमसेनो सांगू का वायू त्या वायू पशी वेगार ಎಕಡೆ వచ్చును वायू वेगार ते गद गुंडानो सहस्र राक्षसांक मारून घालून जाल्ले ताणे बरलेल राक्षस भिवन धावलींची पळीताच काही कितले जनाल हात कातरून गेला केल माती कातरून गेला कितले जनाल पाय कातरून गेला वांचील जन हात पाय कातरून वांतील जन लोळनु कोरनु धावताच के खई मरती तर म्हणून मागीर कितली राक्षस हे युद्ध न कमका वांतल्यार पुरो म्हणून सांगून कैलासा शिकारा वैर वचून बसलीच काय एक घडी भितर कुबेराल सैनिका विध्वंसन कोरनो सौगंधिका पुष्प काडूक देवला देवनु सरोवरांतले उद्दा पिल्ला ताका एक पंत आयास पुरे निवारण जाली कೈ सौगंधिका पुष्प काडू सुरू केला हाणे आनी वचून पेट्ट काल्लेले क्रोधवश वांचून मरलेले जन कुबेराला वचून कोणके एकळे येऊन सौगंधिका पुष्प अपहरण करतरस ताक राखू वचून आमक पुरे असली दुस्तीत येयली म्हणून म्हणताना कुबेर असलो काही तो भीमसेनो कळवे कृष्णाल कथीर कृष्ण म्हळ्यार कृष्ण न्हय कृष्णे द्रौपदी कथीर जाय जाल्यार फूल काण व्हरतो म्हाका गोतच नव्या कडेरी तांकां बरलेले जनाक क्रोधवशांक बारे आश्चर्य जात कೈ ತಂಗೆಲೆ ಕೋಪ ಪುರೈ ಸೊಳ್ಳು ತನ್ನಿ ರಾಯನ್ सांगली न्हू कसले कांय वडणे म्हूण सांगून धांवन इलीच कೈ पळीतना आतां बरी सौगंधिका पुष्प दवरून त्या उदका भितरी हांगा आयास वच्ची तशी पोवन तरसतो भीमसेन ताका पळयलें ताणें हांगा भीमसेनान सौगंधिका पुष्प काडतर आसतनाची थंय युधिष्ठिराक नकुल सहदेवाक मस्त उत्पात दिसतरस ते कसले म्हण पैती दिसा महाभारतांत आमी पळोवे आज सांगील सर्वई परमात्माल गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।